हेरगिरी करणं किंवा गावाचं संरक्षण करायचं काम जे होतं ते नाईक मंडळी होती. अच्छा. एक नाईक कास्ट होती हां. की जे छत्रपतींच्या काळापासून चालत आलेली होती. की आपण जर कधी इतिहासात वाचलं असेल की बहिर्जी नाईक होता, हो. की तो वेगवेगळे वेश बदलून हेरगिरी करायचा. सैन्य कुठं आले, कुठनं गेले, कुठल्या किल्ल्यावर गेले आणि त्याला सहसा कोणी ओळखत नसे. तर त्याच प्रकारची जात जी होती पुढं आलेली ती नाईक जात होती. आणि हे नाईक जात हे सगळं संरक्षणाचं काम किंवा कुठनं चोर येत आहेत का काय येत आहेत हे पाहायचं काम ते करत होते. किंवा एखाद्याची गाय चोरीला गेली, गाया चोरीला जात होत्या, बैल चोरीला जात होती, अच्छा. तर ते शोधून काढायची जबाबदारी ती नायकाची असायची. अच्छा. म्हणजे त्याचं स्किल असं असायचं की तिच्या पाऊल खुणा ज्या आहेत गायीच्या कुठल्या दिशेनं गेलेल्या असतील, अच्छा. मग साधारण त्या दिशेनं तो बरोबर शोध घेत तो गायी शोधून आणि मग ते काढणार. शोधून द्यायचे. शोधून द्यायचा. आणि त्या बदल्यात त्यांना काय मिळायचं? त्या बदल्यात मग काय खुशीनं काय तो देईल तो ते आलुत्यामध्ये प्रकार येत होता. अच्छा. जो खुशीनं काय देईल तो मालक, त्याला गाय मिळाली परत त्यानुसार तो द्यायचा त्याला.